नमस्कार, कशी आहात? स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, असं म्हणतात की स्पर्धा परीक्षा म्हटलं की कसं वेळ होऊन आणि सर्व म्हणजे एकाग्रतेनं असं अभ्यास करायचं. म्हणजेच आपली मनस्थिती ही सतत अभ्यासाची ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं तर म्हणजे वाचताना आपल्याला अभ्यास दिसला पाहिजे, बोलताना अभ्यास असला पाहिजे, म्हणजे काही बघताना अभ्यास असला पाहिजे. म्हणजे असं जसं तुकाराम महाराजांचे एक म्हणजे अभंग आहे, त्याप्रमाणेच आपलं म्हणजे करावा अभ्यास, बोलावा अभ्यास, वाचावा अभ्यास. म्हणजे अभ्यास अशा पद्धतीने जर असलं तर आपल्याला खरंच म्हणजे 1-2 वर्षांनी तरी आपल्याला पोस्ट मिळून जाईल, जर आपण अभ्यासाच्या याच्यामध्ये राहणार तर. कसं ज्याप्रमाणे अर्जुनाला म्हणजे त्या पक्षामध्ये फक्त त्याला त्या पक्षाच्या किंवा काही पुस्तकात पक्षाच्या लिहिलं आहे, काही पुस्तकामध्ये माशाच्या डोळा लिहिलेला आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला म्हणजे एखादी पोस्ट टार्गेट करायची आणि त्यानुसार अभ्यासक्रम बघायचा आणि अभ्यासक्रमानुसार नियोजन करायचे आणि नियोजनानुसार आपण ते फॉलो करायचे. कारण नियोजन केला जातो पण त्याची अंमलबजावणी बऱ्याचदा होत नाही. म्हणजे असं तेवढं पण असं स्ट्रेस घेऊन करायचं नाही, तर ते अभ्यास एन्जॉय करायचं. ज्यानुसार नियोजन केलं आहे, ज्यानुसार ठरवलं आहे त्यानुसार. तर ते करत असताना कसं तर वाचन करत असताना कसं एकाग्रता तर असावी. जसं प्रवासामध्ये वगैरे असतो तर त्या ठिकाणी आपण जर नाही वाचू शकत असो तर वाचलेल्या गोष्टी रिवाईज करायच्या, म्हणजे चिंतन करायच्या किंवा एखाद्या मुद्द्याची उजळणी करायची. जर ते मुद्दे आठवत नसतील तर पुन्हा पुस्तकामध्ये वाचायचं. थोडक्यात काय तर आपल्याला अभ्यासासोबत अशी म्हणजे घट्ट मैत्री ठेवायला हवी. तेव्हाच आपण म्हणजे त्या पदापर्यंत, त्या पोस्टपर्यंत आपण पोहोचू शकतो. काल मला एक कमेंट होती की जी एससाठी काय स्ट्रॅटेजी आहे तुमची, किंवा ICDSसाठी तुम्ही GS म्हणजे कसं करता, कुठून करता. तर मी ह्या व्हिडिओच्या हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर म्हणजे शेवटी मी सांगितले आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही कधीपासून सुरू केलं, तर मी MA झाल्याच्या नंतर सुरू केली होती. 2-3 वर्ष केली. मग माझं लग्न वगैरे झालं, त्यामुळे मग अजून 3-4 वर्षाचा गॅप झाला आणि आत्ताच मी 2-3 महिने झाले आहेत तर मी पुन्हा अभ्यासाला सुरू केलेली आहे. आता माहीत नाही म्हणजे केलेला अभ्यास खूप दिवसाचा ब्रेक पडला तर त्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे भुरसट सारख्या होतात, म्हणजे परफेक्ट असे आठवत नाही. पण आता रिवाईज करते, होईल 1-2 वर्ष जर करीन तर होऊन जाईल असं आहे खात्री. आता माहीत नाही. पण GSसाठी सरळ सेवेला कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि अभ्यास कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जे 2022 आणि 23चे जे TCS IBPSद्वारे एक्झाम झालेल्या इतर विभागाच्या, जसं आरोग्य विभागाचे एक्झाम झालेले आहेत, महानगरपालिकेचे आहेत, अजून नगर परिषदेच्या पण एक्झाम झालेल्या होत्या, वनरक्षक, तलाठी, त्या एक्झामला झालेले जे पेपर आहेत ते पेपरचे तुम्ही चे सगळे प्रश्न वाचून काढा. तर त्यामुळे तुम्हाला अभ्यास काय करायचा ते समजेल. आणि त्यामध्ये मी IMP टॉपिक मी इथं सांगितलीच आहे, ते सुद्धा बघून घ्या. त्या प्रश्नांची प्रॅक्टिस होईल. तसं ते GSसाठीच नाही तर त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, GS आणि इतर सगळ्या ज्या गोष्टीसाठी ते पेपर चांगलं आहेत. कारण ह्या एक्झामचे प्रश्न त्या एक्झामला, त्या एक्झामचे प्रश्न त्या एक्झामला असं रिपीट म्हणजे होत असतात काही प्रश्न. तर त्यामुळे म्हणजे त्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला फायदा होईल. चला बघा मी कोणते टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहे, कशा पद्धतीने मी अभ्यास करते, कोणत्या पुस्तकातून करते. मग तुम्ही ठरवा त्यानुसार की तुम्हाला कोणत्या पुस्तकातून करायचं आहे, कसं करायचं आहे. तर बघा मग. आणि मुख्य सेविका असो किंवा समाज कल्याण विभाग किंवा ICDS विभाग, जो पुणे आयुक्ताची एक्झाम आहेत, ते कोणतेही जे सरळ सेवेचे एक्झाम आहे, जे TCS IBPSद्वारे घेतले जातात, त्यासाठी GSचा अभ्यास म्हणजे कसं करावा, म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, असं काल एक कमेंट होती. तर त्यालाच मी उत्तर देत आहे, माझी स्ट्रॅटेजी काय आहे. तर जर तुम्ही नव्याने अभ्यास सुरू केला असणार, तुमचा GSचा अभ्यास आधीचा झालेला नसेल, तर ही जी पुस्तक आहे, संपूर्ण मार्गदर्शन मुख्य सेविका पर्यवेक्षिका ICDS, तर हे प्राईम पब्लिकेशनची आहे. तर यामध्ये जो GK सब्जेक्ट दिलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे जेवढा म्हणजे अभ्यासक्रमाला आहे तेवढं त्यांनी कव्हर केलेलं आहे. या टॉपिकवर आपल्याला प्रश्न येत असतात. तर बघा, हे आधुनिक भूगोल, समाज सुधारक आहेत, भारतीय अर्थव्यवस्था, तर पर्यावरण, जसं मी इथं लिहून ठेवलेली आहे जे कोणते कोणते टॉपिक आहे. तर तुम्ही काय करायचे अभ्यासासाठी, तर जे 2023 आणि 24ला जे पेपर झाले त्यामध्ये तलाठीचे पेपर आहे, वनरक्षकचे पेपर आहे, किंवा अजून इतर म्हणजे
यातलं महानगरपालिकेचे एक्झाम झालेल्या होत्या त्यातील आहेत, किंवा इतर जे सरळ सेवा एक्झाम झाल्या, आरोग्य विभागाच्या एक्झाम वगैरे झाल्या, तर ते TCS IBPSचे तुम्ही पेपर बघा. तर त्यामुळे तिथून तुम्हाला समजून जाईल की GS आणि GKला कोणत्या याच्यावर म्हणजे प्रश्न आलेले आहेत. तर बघा, हे असं पद्धतीने त्यांनी तो संपूर्ण अभ्यास हे आधुनिक भारतात म्हणजे काय म्हणतात प्राचीन भारताचा इतिहास आहे हे म्हणजे त्यांनी असं नोट स्वरूपामध्ये दिलेलं आहे, जी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मी तसं इथून मी अभ्यास केलेला नाही, कारण हे नवीनच पुस्तक आहे आणि मी आता पुन्हा वेगळ्या पुस्तके मी वाचत बसणार नाही. तर माझं कसं आधीचा अभ्यास होता, तात्याचा जो ठोकळा आहे माझ्याकडे 22वी आवृत्ती आहे. आधीचं माझं 2-3 रिवाईज झालेले आहेत, त्यामुळे जेव्हा असं सरळ सेवेची एक्झाम आली तेव्हा मी एकदा दोनदा रिवाईज करून घेते पुन्हा. तर इथूनच करते. तर आणि महत्त्वाचं म्हणजे जे पेपर आहेत आपले, तर PYQ जे TCS IBPSद्वारे, तर तुमच्याकडे ते पेपर नसतील तर माझं बुल्स अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करू शकते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की आमच्याकडे ते पेपर नाही आहेत, तर आम्हाला ते म्हणजे पाहिजे आहेत म्हणून. तर तसं जर कमेंट असेल तर मी ते तिथं म्हणजे आपल्या बुल्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सेंड करून देईल. जे आहे इतर एक्झामला झालेले PYQ आहेत, पेपरच आहेत जसेच्या तसे इतर लोकांच्या आयडीवरून काढलेले. तर बघा, सरळ सेवा GKसाठी IMP चॅप्टर कोणते आहे? तर बघा, राज्यघटनेवर प्रश्न येतो, भूगोलावर येतो, इतिहासमध्ये त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत यामध्ये कोणते याच्यावर प्रश्न येऊ शकतो, अर्थशास्त्रावर सुद्धा येतो. तर अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं कोणतं आहे? तर जे आपलं बजेट आहे, आपला बजेटवर येत असते, किंवा वेगवेगळ्या योजना वगैरे आहेत त्यावर, किंवा पंचवार्षिक याच्यावर येत असते, आणि विविध किंवा स्टॅटिस्टिक GK, तर याच्यावर प्रश्न येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये नृत्य आहे, भारत व जगातील प्रथम घटना, किंवा कोणत्याही बाबी, कोणत्याही काही जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील कुठल्याही जे पहिल्या घटना, बाबी, व्यक्ती आहेत त्यावर प्रश्न असतो. खेळावर येतो एखादा प्रश्न, पुस्तके व लेखक यावर, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, महत्त्वाचे दिवस व वर्ष, भारतीय महत्त्वाच्या संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, ज्या करंटमध्ये चर्चेमध्ये जे विषय आहेत त्यावर प्रश्न या ठिकाणाहून येत असते. जसं उत्सव, महाउत्सव, सण, म्हणजे कोणत्या राज्यात कोणता सण प्रसिद्ध आहे, कोणता उत्सव आहे हे. आणि विश्वसामान्य ज्ञान, फुल फॉर्मसुद्धा विचारले जाते, काही IMP बाबीचा फुल फॉर्म विचारला जातो. पुरस्कार, चित्रकला किंवा पोशाख, हे चित्रकला कोणत्या राज्याची आहे, हा असा पोशाख कोणत्या राज्यात केला जातो, अशा पद्धतीने. किंवा ज्या महत्त्वाच्या IMP घटना आहेत त्या, तसं संगीत, वाद्य साधन या म्हणजे ह्या वाद्याच्या संदर्भात कोण व्यक्ती आहेत वगैरे. तर ते जे GKच्या एक पुस्तकं आहेत त्यामध्ये दिलेलं आहे. जसं तात्याचा ठोकळा आहे त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे, आणि ही जी प्राईम पब्लिकेशनची बुक आहे याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. जर तुम्ही नव्याने सुरू करत असाल तर तुम्ही हे रिवाईज करू शकता. मनोरंजन, राज्याचे सामान्य ज्ञान, राज्यावर सुद्धा प्रश्न येतात. तर त्यानंतर मग काय म्हणतात, सामान्य विज्ञान, सामान्यामध्ये भौतिक रसायन आणि जीवशास्त्र या तिन्ही याच्यामधून 1-2 प्रश्न येत असतो. पर्यावरणावर सुद्धा एखादा दोनदा प्रश्न येत असतो. जसं वनरक्षकच्या एक्झामला जास्त प्रश्न होते, कारण ते वन विभागाशी संदर्भातच होते. तर आणि संगणक आणि तंत्रज्ञान यावर सुद्धा 1-2 प्रश्न GKमधून सुद्धा येऊ शकतात. आणि माहितीचा अधिकार अधिनियम यामध्ये सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. अशा पद्धतीने GKसाठी हे टॉपिक महत्त्वपूर्ण आहेत. तर बघा, राज्यघटना, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, तर यासाठी तुम्ही म्हणजे कुठून रिवाईज कराल? तर तुमच्याकडे एक तर तात्याचा ठोकळा असेल त्यामधून तुम्ही रिवाईज करू शकता, किंवा मग आपलं काय म्हणतात हे प्राईम पब्लिकेशनची तुमच्याकडे नसेल तर प्राईम पब्लिकेशनचं तुम्ही हे बुक घेऊ शकता. तसं यामध्ये GK भरपूर प्रमाण दिलं. अंगणवाडी मुख्य सेविकालाही तुम्हाला उपयोगात येईल, आणि ज्या इतर समाज कल्याण विभागचे एक्झाम आहे, किंवा ICDS पुणे आयुक्ताची एक्झाम आहे त्या एक्झामला सुद्धा उपयोग येईल. यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान आहे, मराठी आहे, संगणक ज्ञान, इंग्रजी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, हे सगळंच दिलेलं आहे. पण आपल्याला फक्त सामान्य ज्ञान तुम्हाला पाहिजे होतं, तर सामान्य ज्ञान इथून पण तुमचं कव्हर होऊ शकते, किंवा कोणतेही इतर GSचे म्हणजे होत असते. अजून आपलं लोकसेवा पब्लिकेशनचं पण आहे. GS म्हटलं तर कसं अवांत आहे, त्यामुळे म्हणजे होत असते.
तर कोणत्याही पुस्तकातून केलं तर होईल. तर जे ठोकळा किंवा गाईड स्वरूपामध्ये जे असते त्यामध्ये कसं IMP गोष्टीच दिलेल्या असतात आणि एवढे सारे विषय आहेत आपले, तर तेवढे सारे विषय तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करायला गेलं तर खूप वेळ जाईल. जसं राज्यघटना आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, तर एवढ्या विषय अभ्यास करायला खूप वेळ जाणार. म्हणून आपल्याला हे असं ठोकळे स्वरूपात, गाईड स्वरूपात आहे, यातून आपल्याला रिवाईज करणं योग्य राहील. आणि ह्यासोबतच आपले PYQ जे TCS IBPSद्वारे घेण्यात आले ते महत्त्वाचे आहेत. त्या प्रश्नाच्या रिवाईज एकदा दोनदा तरी व्हायला पाहिजे, कारण काही प्रश्न ह्या एक्झामचे प्रश्न त्या एक्झामला, त्या एक्झामचे प्रश्न ह्या एक्झामला, असे एकदम म्हणजे 4-5 तरी प्रश्न असं रिपीट होत असतात. तर मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर अजून काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.